नमस्कार, मी जोशना. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार असल्यामुळे थोडंसं लेट आणि आजारी असले थोडंसं सर्दी वगैरे आहे, त्यामुळे मग लेट झालं आहे. आणि मला बाहेरही जायचं आहे मुलाला घेऊन. तर मी आज म्हणजे किती फटाफट म्हणजे 45 मिनटात सर्व जेवण रेडी करणार आहे. तर ते तुम्ही लास्टपर्यंत माझा व्लॉग बघायला विसरू नका, कारण 45 मिनटात म्हटल्यावरती होत नाही लवकर. पण तरीसुद्धा मी 45 मिनटात सर्व घरातलं आवरून बाहेर जाणार आहे. त्यात देवपूजा, कपडे वगैरे सर्व करून, कपडे मशीनला लावून, पण तरीसुद्धा ते सगळं करून मी 45 मिनटं मला फक्त जेवण बनवण्यासाठी, वरची 15 मिनटं हे दुसरं आवरण्यासाठी, म्हणून 1 तासात सर्व करणार आहे. पण 45 मिनटंच फक्त जेवणासाठी असं समजा. जेवण पूर्ण आणि डाळ, भात, भाजी, चपाती असं सर्व करणार आहे. नंतर त्यामुळे थोडीशी घाई झालेली आहे. तर चला मग बघूया आपण पुढे काय बनवते, मी कोणती भाजी बनवते, काय बनवणार आहे असं सर्व. तर चला मग बघूया. तर खूप सारं मी म्हणजे बोलणं मला असतं, पण तरीसुद्धा कसं एक टाईम असतो, कारण मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करावा लागतो. आणि त्याच्यानंतर माझा व्हिडिओ खूप मोठा होऊन तो बघणारही नाही कोण, म्हणून मग कमी म्हणजे मिनटाचा मला व्हिडिओ बनवायचा असतो. त्यामुळे मग थोडीशी घाई करते, किंवा बोलणे हे आटोक्यातच घेते. जास्त बोलायला वेळ घेत नाही बोलून वगैरे. एखाद्या विषयावरती बोलायला म्हटल्यावरती खूप बोलता येतं किंवा काही करता येतं. मी मुलाशी पण बोलत आहे, कारण उशीर झाल्यामुळे लवकर उरकायचं, त्याची एक्झाम आहे बाहेर म्हणून. तर चला मग सुरुवात करूया आपण. आता सर्व तयारी करूया. तर आता मी पहिल्यांदा घेतलं आहे ती निळ्या कलरची, ती म्हणजे हे आहे आपलं मोजमाप करतो आपण, किंवा बेकरीचं वगैरे असं मोजमाप करतो तसं ते आहे. त्याने मी 1.5 कप डाळ घेतलेली आहे. 1 कप आधी, नंतर अजून अर्धा ते 1 म्हणजे पाव कप अशी डाळ घेतलेली आहे. डाळ धुवून स्वच्छ करून आता कुकर ठेवायचा आहे. त्याच्यात डाळीमध्ये मेन म्हणजे मीठ टाकते, कारण चव लागते डाळीला म्हणून. दूध गरम करायला ठेवलेलं आहे, आणि पाणी वगैरे पण म्हणजे जे माझं रेग्युलर आहे ते मी केलेलं आहे. पाणी गरम करणं किंवा गरम पाणी पिणे हे ते चालू आहे. त्यातच मी हे स्टार्ट केलेलं आहे बनवायला. आता बघा, मीठ टाकलेलं आहे, कुकर लावून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होऊ देणार आहे मी. 3 तरी शिट्ट्या झाल्या पाहिजेत. आणि हा कुकर माझा आहे तो छोटा 1.5 लिटरचा कुकर आहे. खूप छान आहे. मला वाटतं 4 वर्ष झाली असेल त्या कुकरला. त्याचे म्हणजे हँडल पण ना भेटत नाही आहेत. खूप चांगला, आणि खाली जे म्हणतो ना आपण तळ, त्याचं पण खूप छान आहे. तर त्यातच आता मी बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे, जेवढे पाहिजे तेवढं चपातीसाठी, आणि त्यात मीठ टाकते. मीठ टाकून ते मळून घेणार आहे. आणि मळायलाही जास्त वेळ नाही, पटकन मी मळून घेते. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणाल की हां, व्हिडिओमध्ये तू दाखवते त्यामुळे मग काही तुझा पटकनच होणार. तर असं नाही आहे. माझं रेग्युलरली जेवणही माझं खूप फास्ट असतं, किंवा मी फास्ट बनवते, कारण मला जास्त वेळ लागत नाही जेवण बनवण्यासाठी, किंवा कोणतंही म्हणजे हे असेल काम करायला वेळ लागत नाही. आणि जेवण तर मेन म्हणजे मला वेळ लागतच नाही जेवण बनवायला. आता बघा, पीठ मळून घेतलं आहे, आणि त्यात थोडंसं तेल हे करून मळून ठेवते साईडला. आणि त्याच्यावरती झाकण, आपलं पळपूट वगैरे असतं तेच ठेवलेलं आहे. आता डाळ झाली आहे. चपात्याचं पीठ मळून ते थोडंसं मुरायला, म्हणजे कसं हे म्हणजे चांगल्या चपात्या येण्यासाठी पीठ मळून आधी ठेवलं की नंतर मग खूप छान अशा चपात्या येतात. त्यात आता मेथीची भाजी घेतलेली आहे, आणि मटकीची डाळ मी भिजायला ठेवलेली आहे वाटीत. आणि हे मेथीची भाजी ही मी चिरून नंतर आहे ना धुवायला घेतलेली आहे, धुतली आहे, कारण बाहेर म्हणजे थोडीशी माती वगैरे असते म्हणून. कुकर झालेला आहे माझा, आता शिट्ट्या झालेल्या आहेत, त्यामुळे साईडला ठेवलं आहे. आता मी मेथी म्हणलं, लसूण म्हणजे माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे आता ॲडजस्ट करायचं आहे मला. कारण आता मी करते कांदा टाकून त्यात तेल वगैरे टाकते, आणि जे साईडला स्टीलचं पातेलं दिसते त्यात मी डाळ बनवणार आहे. त्यामुळे त्यात ऑलरेडी मी तेल टाकायला लागली. आणि मग थोडंसं म्हणजे दोन्ही सोबत करते मी.
म्हणून आता दोन्ही साईडला, एक साईडला भाजी बनवणार आहे, एक साईडला डाळी, दोन्ही सोबतच चालू करणार आहे. त्यामुळे वेळ नसल्यामुळे 45 मिनिटात कसं बनवायचं हे थोडंसं माणसाला कळलं पाहिजे. कारण ज्या गृहिणी असतात त्या जॉबला वगैरे जाणार, त्या पण खूप मस्त असं स्वयंपाक करतात, पण तरीसुद्धा तेवढ्या घाईत ते जेवण बनवतात. सकाळच्या मॉर्निंगला ज्या जातात खूप लवकर, तर त्या पण सकाळी उठून जे जेवण बनवतात ते किती फास्टली बनवावं लागत असेल त्यांना, तो विचार पण करू शकतो आपण. तसंच तर मी टोमॅटो घेतले, टोमॅटो डाळीसाठी चिरून बघा त्या पातेल्यात टाकल्या आहे डाळीच्या, कारण त्यातच मला टाकायचं आहे. आणि मिरच्या मी म्हणजे असं खाली चिरून मग नंतर टाकत नाही, डायरेक्टली मी मिरचीने हे म्हणजे कैचीने कट करते. दोन्हीत पण टाकलेल्या आहेत. आता तिकडे कांदा, जिथे मेथीची भाजी बनवायची त्यात मटकीची डाळ टाकली आहे. आणि जे आपल्याला काही मसाले टाकायचे, तर मला हळद थोडीशी मी टाकली आहे मेथीमध्ये, वेगळं म्हणजे असं कलर येतो मेथीला, व्हाईट दिसण्यापेक्षा मटकीची डाळ ती येल्लोइश दिसते म्हणून. मग आता डाळीत पण मी सगळं जे काही आहे ते हिंग वगैरे सगळं टाकलेलं आहे. हिंग हे मला कमी प्रमाणात आवडतं, जास्त नाही, ते टेस्ट वेगळी लागते म्हणून. आता भाजी धुवून वगैरे घेतलेली, आता भाजी पण मी कढईत टाकलेली आहे. आणि डाळ आता मी थोडीशी हलवून घेणार आहे, कारण खाली एकदम कमी असल्यावरती ते घट्ट खाली बसलेली असते, त्यामुळे आता थोडंसं हलवून मिक्स करून घेणार आहे. आणि मेथीची भाजी पण मी तशीच मिक्स करून घेते साईडने सगळीकडून, कारण पूर्ण पातेलं भरलेलं आहे म्हणून. आणि त्याच्यावरती आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ती लवकर शिजली जाईल म्हणून. आणि त्या डाळ पण आता व्यवस्थित बघा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून मी जी फोडणी देणार आहे पटकन, त्यात मी कढीपत्ता वगैरे सर्व टाकलेला आहे, फक्त कोथिंबीर मी नंतर लास्टला टाकेन वरतून. कधी कधी आधी पण टाकते तेलात, की जेणेकरून ती चांगली पण दिसते. कधी असं जसं आपल्याला टायमिंगनुसार आपल्याला कधी कधी करावं लागतं. आणि मी कुठलीच म्हणजे असं कांदा टोमॅटो चिरून साईडला प्लेटमध्ये घेऊन मग ते असं मी करत नाही कधीच नाही करत म्हणून. आता बघा ते 3 वाट्या मी टाकते. तांदूळ पण आता लगेच शिजायला, म्हणजे भात शिजायला ठेवणार आहे. आणि यात इथं मी ट्रिक सांगितली, मला पण एक असं कोणीतरी सांगितलेली ट्रिक आहे, जेवढा भात असेल तेवढंच वरती पाणी ठेवायचं, जेणेकरून व्यवस्थित भात शिजला जातो. म्हणजे भात आता कुकरमध्ये शिजवा किंवा डब्यात कशात पण, जेवढा भात असेल खाली आपण बोटाने मोजत तेवढंच वरती पाणी ठेवायचं. भातात मीठ वगैरे टाकून आता मी कुकरला ठेवलेलं आहे. आता कुकर हे सगळं झालं आहे आता, म्हणजे तिन्ही सगळं चालूच आहे. तेवढ्यातच किचन पण पुसून करून घ्यायचं आहे, कारण सर्व एकदम खराब होऊन क्लिनिंग करण्यापेक्षा जेवण बनवतच क्लिनिंग करायचं. गॅस असो काय असो सर्वच, म्हणजे ते एकदम थोडंसं क्लीन वाटतं. नंतर म्हणजे काही करायचं असेल त्यालासुद्धा, आपल्या आता चपात्या तर करायच्याच आहेत, मग ते थोडंसं क्लीन वाटतं, कारण तेलाची फोडणी वगैरे दिलेली असल्यामुळे थोडेसे शितडे वगैरे उडतात त्यामुळे. तर आता हे सर्व क्लीन करून घेते मी. आणि भाज्या पण काही सगळं शिजतात आहेत तोपर्यंत. कुकर होते, डाळ पण शिजलेली आहे. डाळीत काही वरतून मी कोथिंबीर वगैरे टाकणार आहे. आणि मेथीची भाजी आहे ती शिजणार, कारण थोडंसं मुलांना वगैरे, का तर माझा मुलगा खातो मेथी वगैरे, तर त्याला थोडंसं म्हणजे चव हे असं दाताखाली नको. डाळीत बघा कोथिंबीर टाकली. आणि आत्ता मी काय करते, पटकन असं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, की आता मी देवपूजा पण पटकन करून घेते, की असं नाही की आधी बोलली आहे आणि आता कुठे व्हिडिओमध्ये कुठे दिसत नाही, असं नको म्हणून. देवपूजा पण करून झाली आहे. आता मी चपात्या पण करते, डाळ भात सगळं झालेलं आहे. आणि भाजी शिजते तिथे, तोपर्यंत चपात्या पण करून घेत आहे. आणि आमच्याकडे चपात्या मोठ्याच बनवतात, लहान वगैरे बनवत नाहीत. आणि मी पण मोठ्याच बनवते. टिफिन असो काहीही असेल ना, प्रत्येक जणांच्या कडची पद्धत वेगवेगळी असते. आणि मी तेलसुद्धा हातानेच लावते, असं उलटण वगैरे त्याचं काही हे करत नाही हाताने. आता मेथीच्या भाजीत मी शेंगदाण्याचा कूट, म्हणजे दाण्याचं कूट म्हणतात ते टाकते, कारण भाजी चवीला लागते म्हणून. भाजीत मीठ वगैरे मी उशिरा टाकलेलं आहे, म्हणजे भाजी थोडीशी शिजत आल्यावरती, कारण पालेभाज्यामध्ये मीठ आधीच टाकलं की जास्त मीठ होतं म्हणून. आता चपात्या पण बघा फटाफट बनवते. मेथीची भाजी पण झालेली आहे, चपात्या पण झाल्या, सर्व जेवण आता म्हणजे एक होण्यातच आलेलं आहे. चपात्या झाल्या की झाल्या, आता चपात्या पण झालेल्या आहेत.
तर आता सर्व जेवण झाल्यावरती सगळं किचनवरचं आवरून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं खूप जास्त किचन खराब होऊन साफ करण्यापेक्षा जेवण बनवतच किचन साफ केलेलं आहे. आणि चपात्या मी चाळणीत ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्याची वाफ जाण्यासाठी म्हणून वरखाली करते. आता म्हणजे एवढं उशीर झालेलं आहे, पण तरीसुद्धा लास्टला वरखाली करून मी चपात्याच्या डब्यात चपात्या ठेवते. आणि तुम्ही असंच व्लॉग बघत राहा मस्त, आणि कमेंट्स पण खूप छान छान करत राहा. बघा तुम्हाला सर्व जेवण रेडी झालेलं आहे 45 मिनिटामध्ये. त्यामुळे थँक्यू. असेच व्लॉग बघत राहा.